मगाशी तुम्ही उल्लेख केला शेतकरी सन्मान योजना आणि त्याच्या जोडीलाच आणखी एक योजना आहे ज्याच्याविषयी आपण प्रामुख्याने बोलायला लागेल ती म्हणजे 1 रुपयामध्ये पीक विमा योजना। या दोन योजनांविषयी जर का सविस्तरपणे आणि प्रामुख्याने बोलायचं तर कसा एकूणच फायदा या दोन्ही योजनांच्या माध्यमातून मागच्या काही काळामध्ये शेतकऱ्यांना होताना दिसलाय जाणवलाय? प्रामुख्याने आपण जे बघतो ना म्हणजे शेतकरी सन्मान ही योजना ही तर थेट त्याला मदत करणारी योजना आहे। अगदी म्हणजे तो पैसा त्यानं कशासाठी वापरावा कुठल्या कारणासाठी वापरावा हा वैयक्तिक त्यानं निर्णय घ्यावा, पण सरकार म्हणून शेतकऱ्याला थोडक्यात सक्षम करणं, एक सक्षम करणं, एक आधार देणारा विश्वास किंवा सरकार तुझ्या बरोबर आहे हे सांगणारा एक विचार त्याच्यापर्यंत पोहोचवणं, बरोबर ती भावना त्याच्यापर्यंत खरं तर पोहोचवणं प्रामुख्याने हा शेतकरी सन्मान योजनेमागचा एक विचार होता। आणि पीक विमा हा जो विषय आहे की एखादं पीक कुठल्याही कारणानं गेलं आणि त्या पिकाच्यासाठी आपण पीक कर्ज काढलेलं असतं, म्हणजे ती जमीन नांगरण्यासाठी म्हणून, ती बियाणं आणण्यासाठी म्हणून, काही खतं घालण्यासाठी म्हणून, आणि एखादं संकट येतं आणि ते सगळं पीक उद्ध्वस्त होतं आणि ते सगळं कर्ज त्याच्या अंगावर येतं। या अशा काळात सगळ्या व्यवसायांना जसं संरक्षण आहे इन्शुरन्सचं तसं त्या पिकाला सुद्धा आपल्याला इन्शुअर्ड करता येईल का या विचारातनं ह्या योजनेचा जन्म झाला। आणि अनेक शेतकरी खरं तर पीक विमा उतरत नव्हते आणि त्याला अनेक कारणं होती, म्हणजे तो प्रीमियम भरायचा काही वेळेला लोकांना नको वाटायचं, काही वेळेला प्रीमियम भरून इन्शुरन्स केला जायचा पण इन्शुरन्स कंपन्याकडनं योग्य वेळेला त्याचा परतावा मिळायचा नाही, त्यामुळे विश्वासार्हता त्या योजनेबद्दलची थोडी कमी जास्त होती। आणि म्हणून सरकारनं निर्णय घेतला की आपण ह्यात एक पाऊल पुढे जाऊया आणि शेतकऱ्याला 1 रुपया द्यायचा, वरचा प्रीमियम सरकारनं द्यायचा आणि त्याचं दरवर्षी सगळं पीक आपण इन्शुरन्सच्या कव्हरेज खाली आणायचं। आणि जे प्रश्न तयार होत आहेत क्लेम देण्याबद्दलचे त्या बाबतीत सुद्धा सरकारच्या पातळीवर सरकार जे मोजमाप करतं नुकसानीची त्याचा आधार घेऊन इन्शुरन्स कंपन्यांच्या बरोबर सरकारनं निगोशिएट करायचं आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यायची। आणि ह्याच्या मागचं अर्थकारण सुद्धा असं होतं की ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला की असे ज्यावेळेला अवकाळी पाऊस पडतो किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती येते आणि सरकारकडनं शेतकरी अपेक्षा करतात की आम्हाला काहीतरी मदत सरकार म्हणून केली पाहिजे, तर सरकारला सुद्धा त्यावेळेला मदत करायची पाळी येते। तर हे सरकारला जी नुकसान भरपाई किंवा मदत करावी लागते ह्यातला काही पार्ट हा आपण इन्शुअर्ड करावा आणि विम्याच्या पैशातनं मदत देणारी व्यवस्था आणि सरकारवरचं अप्रत्यक्ष बर्डन कमी करणारी व्यवस्था सुद्धा शेतकऱ्याचं हित जोपासत असताना आपण राबवावी ही त्याच्या पाठीमागची खरं तर संकल्पना आहे।